ನಮಸ್ತೆ ಮಕ್ಕಳ, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಮೈ ಚಾನಲ್. ಪ್ಲೀಸ್ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮೈ ಚಾನಲ್. ಮಕ್ಕಳ, ಇವತ್ತು ನಾವು 8th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಹಿಂದಿನಲ್ಲಿ FA1ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಮಾಡೆಲ್ ಕ್ವೆಶನ್ ಪೇಪರ್ನ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ನನ್ನ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋಸಲ್ಲಿ ಇದರ ಉತ್ತರನೂ ಸಹಿತ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅದನ್ನು ಸಹ ನೀವು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಬೋದು ಮಕ್ಕಳ. ಫಸ್ಟ್ ಹೆಡಿಂಗ್ ನೋಡಿ, निम्नलिखित प्रश्नों के चार विकल्प सुझाए गए हैं. उनमें से सर्वाधिक उचित विकल्प चुनकर उसके संकेताक्षर सहित पूर्ण रूप से लिखिए. ಇಲ್ಲಿ ನಿಮಗೆ 2 ಕ್ವೆಶನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಈಚ್ ಕ್ವೆಶನ್ ಕ್ಯಾರೀಸ್ 1 मार्क. क्वेश्चन नंबर 1, विदेश शब्द का विलोम शब्द है डैश. ऑप्शंस ನೋಡಿ, स्वदेश, स्वराज्य, परराज्य और सुदेश. क्वेश्चन नंबर 2 ನೋಡಿ, निम्नलिखित में बहुवचन शब्द है डैश. ऑप्शंस आर मुरली, गाना, नदिया एंड स्मृति. नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, निम्नलिखित प्रथम 2 शब्दों के सूचित संबंधों के अनुरूप तीसरे शब्द का संबंधित शब्द लिखिए. ಇಲ್ಲೂ ಸಹ ನಿಮಗೆ 2 ಕ್ವೆಶನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಈಚ್ ಕ್ವೆಶನ್ ಕ್ಯಾರೀಸ್ 1 मार्क. क्वेश्चन नंबर 3, बोलू की पत्नी हीरा, चंपा की सहेली डैश. क्वेश्चन नंबर 4, शिशु रो रो कर हंसना सीखा, शिशु लघु होकर डैश. नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक पूर्ण वाक्य में लिखिए. ಇಲ್ಲಿ 3 ಕ್ವೆಶನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಈಚ್ ಕ್ವೆಶನ್ ಕ್ಯಾರೀಸ್ 1 मार्क. क्वेश्चन नंबर 5, मेजर को तुरंत किसका स्मरण हो गया तो हो आया. क्वेश्चन नंबर 6, चंगो ने क्या सीखा है. क्वेश्चन नंबर 7, शिक्षा कविता के कवि कौन है. नेक्स्ट हेडिंग ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2-3 वाक्यों में लिखिए. ಇಲ್ಲಿ ಸಹ ನಿಮಗೆ 3 ಕ್ವೆಶನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಒಂದು ಕ್ವೆಶನ್ಗೆ 2 ಮಾರ್ಕ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ. ಈಚ್ ಕ್ವೆಶನ್ ಕ್ಯಾರೀಸ್ 2 मार्क्स. क्वेश्चन नंबर 8, बोलू क्यों घबरा गया. क्वेश्चन नंबर 9, हीरा ने चंपा से क्या कहा. क्वेश्चन नंबर 10, सैनिकों को तुरंत वापस आने का आदेश अचानक क्यों दिया गया. नेक्स्ट हेडिंग ನೋಡಿ, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए. ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ ಕ್ವೆಶನ್ ಇರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ, ಅದಕ್ಕೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಿಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ. क्वेश्चन नंबर 11, मेजर आशाराम त्यागी की युद्ध कुशलता के बारे में आप क्या जानते हैं, अपने शब्द में लिखिए. नेक्स्ट हेडिंग ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳ, निम्नलिखित कवितांश पूर्ण कीजिए. ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ ಪದ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದು 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. क्वेश्चन नंबर 12, मिलकर रहे डैश डैश ಅಂತ ಹೇಳಿ ಲಾಸ್ಟಲ್ಲಿ ತುರಂತ್ ಉಠಾಯಿಯೇ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನೀವು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಬರೀಬೇಕಾಗತ್ತೆ ಮಕ್ಕಳ. ಇಲ್ಲಿಗೆ 8th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಹಿಂದಿನಲ್ಲಿ FA1ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಮಾಡೆಲ್ ಕ್ವೆಶನ್ ಪೇಪರ್ ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿದೆ. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆದಲ್ಲಿ ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಹಾಕುವಂಥ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋನ ನೋಡ್ತಾ ನಮಗೆ ಎನ್ಕರೇಜ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಿ ಮಕ್ಕಳ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಬಾಯ್ ಬಾಯ್.